काय रे? काय बघतोय मोबाईल मध्ये? काही नाही अगं, एक वेबसाईट आहे. नवीन ओळख झाली मित्रासोबत. त्याने मला क्रिप्टो करन्सी आणि बिटकॉइनची माहिती दिली. त्यात त्याला 20 लाख रुपयाचा प्रॉफिट झालाय. बाप रे. हो रे बघ. बघू कोणती वेबसाईट आहे. अरे हे काय? ही वेबसाईट सिक्युअर नाहीये. म्हणजे हे बघ, ही वेबसाईट स्कॅम किंवा फ्रॉड करू शकते. इथे बघ, इथे HTTP आहे, एस नाहीये. जेव्हा HTTPS असतं ना, तेव्हा ती वेबसाईट सिक्युअर असते. म्हणजे तुम्ही त्या वेबसाईटवर विश्वास ठेवू शकता. पण ही वेबसाईट सिक्युअर नाहीये रे. काय बोलते? अरे खरं सांगते मी. मला सांग, तू यामध्ये काही पैसे वगैरे इन्व्हेस्ट केलेले नाहीये ना? नाही, मी तर नाही केले, पण विचार करत होतो करायचा. कारण माझ्या मित्राला तब्बल 20 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला. त्याने मला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवली. हे बघ. नाही रे, मला तरी वाटतं की तू नको करू इन्व्हेस्ट यात. थांब, त्याचाच कॉल येतोय. मी स्पीकरवर टाकतो. बोल ना बाई. यार ती वेबसाईट तर बंद झाली. स्कॅम होता. माझा 20 लाख रुपये प्रॉफिट तर गेलाच, पण मी इन्व्हेस्ट केलेले 2 लाख रुपये पण गेले. तू नको करू बरं का इन्व्हेस्ट. बघितलं, मी तुला हे नाही म्हणत की तू क्रिप्टो आणि बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट नको करू, पण आधी सगळी माहिती समजून घे. म्हणजे ते ऍप ओरिजिनल आहे की नाही, ऑथेंटिक आहे की नाही, ते नीट चेक कर. आपल्या भारत सरकारचे काही रेग्युलेशन्स आहेत या संदर्भात, ते आधी समजून घे आणि नीट काळजीपूर्वक मग इन्व्हेस्ट कर. येस, मी काळजी घेईन नेक्स्ट टाइम पासून. येस. लालच बुरी बला, मेहनत से होगा भला. आपल्याकडे आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तींबाबत कुठल्याही प्रकारची माहिती असल्यास त्वरित आपल्या नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन क्रमांक 88 28 112 112 यावर संपर्क करा आणि सावधान राहा.